मुंबईच्या वडाळामधील प्रति पंढरपूर वडाळाच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। ज्या भक्तांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही ते भाविक मुंबईतील वडाळा इथल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात। या वडाळाच्या विठ्ठल मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे, मात्र ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते वारकरी मुंबईच्या वडाळामधील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरात जातात आणि त्या ठिकाणचे दृश्य पाहतो। आता आपण थेट जाणार आहोत, आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत जोडले। स्नेहा, आपण पाहतोय एक वेगळीच सकाळ आज अनुभवतोय। तू सध्या त्या ठिकाणी आहेस। मुंबईच्या वडाळामधील प्रति पंढरपूर वडाळाच्या विठ्ठल मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, महापूर आलाय असं म्हणायला हरकत नाही। आणि त्या ठिकाणी तू सध्या आहेस, कशा प्रकारे भाविकांचा त्या ठिकाणी उपस्थिती आहे, काय सध्या त्या ठिकाणची परिस्थिती आहे? अगदीच, कारण आपण पाहतोय आषाढी एकादशी सोहळा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मुंबईत देखील तसंच भक्तिमय वातावरण संपूर्ण पाहायला मिळत आहे। ज्या भाविकांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही ते भाविक मुंबईतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये येत असतात। आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत। प्रत्येकाच्या मनोमनी ज्या भावना आहेत, मनात ज्या इच्छा आहेत त्या विठ्ठला पुढे मांडायच्या आहेत। त्यासाठीच प्रत्येक जण हे लाईनमध्ये उभे आहे, रांगेत सकाळपासून उभे आहेत आणि तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरील आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळत असतं। एक उत्सुकता वेगळी अशी पाहायला मिळत असते, कारण विठ्ठलाच्या भेटीस जात असतात आणि विठ्ठला पुढे नतमस्तक होण्याची ही आस आपल्याला पाहायला मिळत असते। एकंदरीतच यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यांच्याशी थेट बातचीत देखील करणार आहोत आपण। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आहात, किती वेळ रांगेत उभे आहात, काय वाटतंय सध्या? 1 तास झाला आम्हाला। बरं वाटतं, दरवर्षी येतो मी इथे, या वर्षी पण आलो आहे आणि विठुरायच मला इथे आणतो। मी यायची गरज नाही, तोच मला सकाळ उठून बरोबर आणतो यावेळी। आणि आता अजून 1 तास जाईल रांगेत, अजून काय। थँक्यू। नेमकं काय म्हणणं आहे? पहिल्यांदा आलेला आहात की दरवर्षी? आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये आपला वारकरी याच्यामध्ये जातो, आपल्या पंढरपुरामध्ये जातो दर्शनासाठी, आणि इकडे आता मी मुलाबरोबर आलो। नक्कीच आपण पाहतोय सर्वच जण आनंदात उत्साहात हा जो सोहळा आहे तो साजरा करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच आजचा हा सोहळा आहे, ज्याप्रमाणे पंढरपूर इथे मोठ्या प्रमाणावर आजचा सोहळा साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे मुंबईतील वडाळा मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात। नेमकं काय म्हणणं आहे? खूप लाईन असते, पण सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं। आजचा दिवसच असतो पांडुरंगाचा, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि दर्शन घ्यावे। देवापुढे काय इच्छा मागणार आहात? काय नाही, सगळ्यांना सुखरूप ठेवा बस। आपलं नेमकं काय म्हणणं आहे? वडाळ्याच्या मंदिरात येऊन कसं वाटतं? एकदम छान वाटतं, एकदम मस्त वाटतं। भरपूर गर्दी असते वडाळा मंदिरमध्ये, भरपूर आनंद होतो आम्हाला। अगदीच चिमुरडीला घेऊन आलेले आहात, काय मनात भावना आहेत? रांगेत किती वेळापासून उभ्या? आता अर्धा तास झालाय। लहान मुलगीला देखील घेऊन आलेला आहे। हा, बोल बिल्लू बोल। एकंदरीतच आपण पाहतोय की जी रांग सकाळपासून लागलेली आहे त्यामध्ये अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच भाविक या ठिकाणी येत आहेत। सर्वांमध्येच एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच त्यांचं म्हणणं काय ते देखील जाणून घेणार आहोत। संपूर्ण कुटुंबासह आलेला आहात आणि दर्शनाची ओढ आहे? हो, दर्शनाची ओढ आहे, म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून लाईनमध्ये उभा आहे। देवाकडे काय मागणं आहे? एवढे काय नाही, बस सर्वांना सुखात आयुष्यात असं व्यवस्थित राहू दे बस। या ठिकाणी आपण पाहतोय रांगेमध्येच असताना भजन कीर्तन देखील गायलं जात आहे। एकंदरीतच ही संपूर्ण रांग सकाळपासूनच लागत असते आणि ज्या भक्तांना
पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही. ते सर्वच भक्तजन मुंबईतील हे भक्तजन आहेत आणि मोठ्या संख्येने वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या या मंदिरामध्ये येत असतात. आपण जर पाहिलं आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील प्रचंड स्टॉल्स लावण्यात येत असतात. वैद्यकीय कक्ष असेल आणि इतर कक्ष जेणेकरून भाविकांना फलोपहार दिला जातो, पाण्याच्या बॉटल असतील या दिल्या जात असतात. यासाठी हे स्टॉल्स लावण्यात येत असतात. या ट्रस्टकडून भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी ही सर्व सोय करण्यात येत असते. एकंदरीत जर पाहिलं तर आत्ता वडाळ्यातील मंदिराबाहेर हे भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. करण, स्नेहा, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.